जाते दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडले, मात्र दुसरी धाव घेतली जात नाही. मंगेश हातामध्ये चेंडू आहे, थोडीशी दहशत असावी, सुतळी बॉम्ब सारखी असावी. फुटला तर जोरदार, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 25 सध्या अगदी पुशअप मारून घेतलेत खेळाडूने, आपण स्क्रीनवरती पाहत आहे. केदार अनस्टॉपेबल न 1 टू गो. 23 धावा अजूनही विजयासाठी हव्यात या मॅच मध्ये. ओहो, कदाचित मंकेडचा प्रयत्न होता का सुमित? मंकेड विकेट घेण्याचा प्रयत्न कदाचित होता, डॅट बॉलला येतोय यावेळी मात्र, पण घेतली असती तर कदाचित काहीतरी घडलं असतं का नसतं, कारण की बॅटर होता पॉपिंग क्रीज मध्ये. 1 टू गो. स्लोरवन होता, गती परिवर्तन होतं. वॉड बॉल यार, चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेऊन प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी अचानक 2 वरती जाते. रंग बदलून मात्र चकित करून निघून गेला. ओव्हर क्रमांक 4 चा देखील खेळ संपलाय. संघाची धावसंख्या अगदी 25 आणि समीकरण आपण पाहूयात. येणारे 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू, हे समीकरण मॅच मध्ये ठेवले. आमचं संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग यावेळी स्क्रीनवरती दाखवला जातोय. अक्षय शेठ मात्र्या, तदनंतर आपण पाहिलं तर रणजित, वैभव देसाई, तदनंतर आपण पाहिलं तर हे संपूर्ण मित्र परिवार सध्या मात्र दाखवला जातोय. अगदी शांततेमध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप देसाई, दीपक देसाई, अमित दादा, संपूर्ण काहींच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. सतीशजी देसाई साहेब पहा, त्यांना दाखवलं जात आहे. हो, फटका यावी मात्र हवेमध्ये, डाईव्ह तर लगावले, एक धाव तर कंप्लीट केले, दुसरीसाठी जातील का नाही. अगदी 26 धावा. आता समीकरण आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि विजयासाठी अगदी 22 धावेची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवले. आणि दीपक चोरगे हुकमेक का मागे ठेवलाय का सुमित? कारण की दीपक चोरगे या आधी पहिल्यांदा येत होते गोलंदाजीसाठी, प्लॅन चेंज केले त्यांनी. बॅकफुटला जातोय, शॉट ऑन पूल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन, कॅच ड्रॉप, कॅच होते ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? जागा तर सोडले, दुसरी धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते. बॅकअप आहे, 1 2 का 3 होईल का? 2च धावा. धाव संख्या यावे मात्र अगदी 27 या आकड्यावरती. अजूनही मॅच 28 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं तर मॅच ऑन आहे. 28 म्हणजे समीकरण आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. मॅच अजूनही बनवू शकते, बनवणारा हवा. फुलटॉ चेंडू, मिड विकेट रीजन, खेळाडू आहे, चेंडू चाललाय, हातामधून निसटलाय. या मॅच मध्ये घडतंय काय? आणखी खेळाडू हाताला तेल लावून आलेत की काय? कारण की चेंडू निसटताय, धरतीला दान होत आहेत. मॅचेस अशाच जर निसटल्या तर करणार काय? कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत 2 कॅचेस ड्रॉप झालेत. धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 30 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं तर 18 धावा हव्यात. 3 चेंडू 18 धावा, 18 धावा, 3 चेंडू, 3 चेंडू, 3 षटकार, 3 षटकार, 3 चेंडू. यावेळी नाही येते, पहिला तर येत नाहीये. आता समीकरण थोडंसं बिघडलं जात आहे. सेमीफायनल मध्ये जाणारी पहिली टीम आपल्याला कोणती भेटेल यासाठी थोडीशी आता चर्चा वाढली गेली. कुजबूत आता मात्र प्रेक्षकांमध्ये चालू झाले की पहिली टीम भेटते का अद्वैत. लेट्स सी, फायनल मॅचचं तिकीट बुक करेल का? फायनल पहिली आहे ही, सेमीफायनल पहिली आहे. पुढे आलेत, बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. मंगेश या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न, एकच धाव. स्माईल त्याचं सगळं काही सांगून जाते. आणि या एका धावानं आपण पाहिलं तर चिंतित झालेले चेहरे सगळं काही सांगतायत, शांत बसलेले पॅव्हिलियन सगळं काही सांगतायत. आणि या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर तब्बल चेंडू फक्त बाकी आहे. एक अगदी कच्च्या कैऱ्या दाखवल्या जातात. अक्षय मात्रेची त्याची आवडती गोष्ट आहे. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि फायनल मध्ये जाणारी पहिला संघ, बनपुरी प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये जाणारी टीम अद्वैत वॉरियर्स. हा संघ मात्र पहिला जातोय फायनल मध्ये. हार्ड लक, बॅड लक, यशराज फायटर. सेमीफायनल क्रमांक 2 सीजे वॉरियर्स विपक्ष केदार द अनस्टॉपेबल. लगेच मॅचला सुरुवात करा सीजे, प्लीज मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. सेमीफायनल 2 आणि फायनल चांगल्या ओव्हरची खेळवायची. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा सीजे. चला सीजे प्लीज मैदानामध्ये दाखल व्हा. दे वन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सेमीफायनल क्रमांक 2 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाजाला जाऊ शकतात. कारण की